क्या मिल रहा है? मच्छी मच्छी मिलता है? बॉक्स बॉक्स। अरे वाह, ताऊज है। काटा लग। हाँ लो। बेचने के लिए है, बेचने के लिए नहीं, खाने के लिए। क्या इधर नाम क्या बोलते हैं इसको? इसको मालूम नहीं हम लोग को क्या नाम बोलता है, इसके है कि कांडे है कि क्या है। मच्छी तो हमारे यहाँ उसको पालू बोलते हैं, पालू। पालू नहीं, हमारे यहाँ क्या बोलते हैं इसको? ताऊस बोलते हैं, ताऊस। फायनली आपण सुरमई घेतलेली आहे आणि आता आपण कापून घेऊया, तिकडे कटिंग करतात तिथे। मंगलोर, दक्षिण कर्नाटका। आपण आलो बंदर या ठिकाणी। बंदर या ठिकाणी मोठी जेटी आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात माशाची निर्यात होते। ह्या समुद्रामध्ये कोणकोणत्या मासे सापडतात हे आपण बघूया। या जेटीवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांबरोबर नेहमीप्रमाणे शेअर करा। नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण व्हिडिओमध्ये आलोय आणि आपण आलो आहोत मंगलोरमध्ये आणि समोर बघताय ही जेटी आहे मंगलोरची आणि निखिल भाऊ आहेत आपल्याबरोबर, ते आपल्याला माहिती सांगतील पुढची। चला मासे घेऊया। आता मासे पकडायचे नाहीत, आज मासे घ्यायचे, खरेदी करायची। आज आम्ही बेत आखलाय तो सुरमई घेण्याचा। बघूया आज काय सुरमई कशी मिळते आणि किती ह्याला मिळते। रेट आम्ही स्वस्त आहेत म्हणून इकडे आलेलो आहे, एवढ्या लांबून आलेलो आहे, 17 किलोमीटर लांब आलेलो आहे आम्ही। बघूया इथे चांगले मासे आणि ताजे मासे मिळतात। आता काय मिळतात ते बघूया आपण। मित्रांनो, खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत। हा आहे मुरू, म्हणजेच आपण गोबरा म्हणतो याला। ग्रुपर जातीचाच मासा आहे। आपल्याकडे ग्रुपर जातीचे मासे वेगळे असतात, हा पण त्यातलाच एक प्रकार आहे। खूप प्रमाणात हा या ठिकाणी सापडतो। चविष्ट आणि खूप लोकप्रिय मासा आहे हा इथला। मित्रांनो, हा मासा आहे दोडी मासा। आपल्याकडे दोडी या शब्दाने आपण याला म्हणतो, नाव आहे। इकडे कोड्डई असं म्हणतात इकडे या माशाला। मंगलोरमध्ये तारली आणि बांगडा हा खूप फेमस मासा आहे। याची करी खूप सुंदर लागते। मंगलोरच्या जेटीवर एक विशेष पाहायला मिळालं की या ठिकाणी ज्या फिशिंग बोट आहेत त्या खूप आकाराने मोठ्या आहेत आणि लोखंडी जहाज आहेत ही, त्यामुळे खूप मासे या जहाजातून घेऊन येऊ शकतात। ते खूप सुंदर अशा लोखंडी बोटी या ठिकाणी जेटीवरती पाहायला मिळाल्या। कटला मागवा। क्या मिल रहा है? मच्छी मच्छी मिलता है? बॉक्स बॉक्स। अरे वाह, ताऊज है। काटा लगेगा, काटा लगेगा। हाँ लो। बेचने के लिए है, बेचने के लिए नहीं, खाने के लिए। क्या इधर नाम क्या बोलते हैं इसको?
ये इसको मालूम नहीं हम लोग को क्या नाम बोलता है, इसके है कि कांडे है कि क्या है। मच्छी तो हमारे यहाँ उसको पालू बोलते हैं। पालू पालू नहीं, हमारे यहाँ क्या बोलते हैं उसको? ताउस बोलते हैं, ताउस। अरे पापलेट का क्या प्राइस है? कितना? हिंदी हिंदी 1250। 1250। ये छोटा छोटे वाले 800। 800। और सन का ये वाले 650 हलवा। ये सस्ता है। अच्छा सवयचा येत हा मोठा सुरमई घ्या बाहेर खाना 550 रेंजडी. मून कंट्रोल दो। ये कौन सा मच्छी है? ये कौन सा नाम है? सर आले सुरमई बघायला. काय रे, काय रेट आहे? 1300 रुपये 2 kg. 700 रुपये म्हणजे 750. 750. 750. ताट बघा, अशी पकडलीस ना ताट पाहिजे. वाकली नरम पडली खराब. कडक पाहिजे. आणि कशी कडक आहे. अच्छा आता तरी मान मापात शेपटा टाकला ना खाली की नरम. कुठला मासा धरलाच ना ताट पाहिजे. शेपटा टाकला ना खाली 2 kg का नाही? 2 kg 300 हाँ चलेगा. एक ही पीस चाहिए. 200-300 चलेगा. तुला पाहिजे काय? आधार दे 4 किलो. फायनली सुरमई घेतलेली आहे. 2 kg जी आहे. त्यामुळे आता कटिंग कशी करते ती बघूया. चला कटिंग करून घेऊया ना. हां. व्हिडिओ मोठा नाही ना. ये 2 पीस 2 ये कर दो. 2 पीस 2 ये कर दो. 2 आटे का नहीं? 2 डिवाइड करना. 2 में. और मीडियम पीस निकालो. एकदम बड़ा वाला नहीं चाहिए तो. टू केजी है.
लिलाव झालोय. मित्रांनो, आजचा फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नवीन ठिकाणी आपली बदली झाली आहे, त्यामुळे कामातनं वेळ मिळत नव्हता. हळूहळू आपल्याला नवीन स्पॉटवर जाऊन फिशिंग करायचं आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येऊ. मित्रांनो, परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्पॉटवरती. आणि खूप मोठे मासे पकडायचे आहेत. तोपर्यंत बाय बाय.